हे गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आमच्या कॉलेजमध्ये स्टार्ट होत आहे डेज. तर आज आहे बॉलिवूड डे, मिसमॅच डे आणि रेट्रो डे. तर त्याच्याशीच रिलेटेड मी एखादा लुक क्रिएट करणार आहे. तर सगळ्यात पहिले मी इकडे मेकअप करून घेते आहे. थोडं स्किन केअर, फाउंडेशन, त्याच्यानंतर आय मेकअप. आणि मी असं ते जुन्या काळातले हिरोईन लोक असतात ना, त्यांचं जसं आय मेकअप होता ना, त्या टाईपमध्ये मी काहीतरी असा आय मेकअप केलेला आहे. काय माहिती मला जमला आहे की नाही. त्यात माझे डोळे छोटे छोटे आहेत. आय मेकअप एवढा काही ठीकठाक दिसून येत. नंतर माझा मेकअप वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी मस्त छान अशी साडी नेसली आहे. आणि बघा मी अशी दिसते. तुम्हाला कसं वाटतंय सांगा. ती एक हिरोईन आहे, तिने अशी ड्रेप केलेली साडी, तर त्या टाईप केलेले आहे. आणि इकडे बघा, नेहमीप्रमाणे माझे पप्पा माझ्या व्हिडिओचे बघी आलेत आणि एकदा नाही ते 2-3 वेळेस आले. ठीक आहे, तर मी इकडे माझं आउटफिट चेक करते, तरी पप्पा मध्ये येतच आहेत. ठीक आहे, आपण ॲडजस्ट करून घेतलं. नंतर माझ्या पप्पाने मला गाडीमध्ये सोडून दिलं कॉलेजला गेल्यानंतर मी भेटली माझ्या फ्रेंड्स लोकांना आणि सगळे खूप छान दिसत होते. आणि मेन म्हणजे आम्हाला जायला खूप लेट झालं होतं. कार्यक्रम अर्धा होऊन पण गेला होता. नंतर आम्ही कॉलेजच्या मध्ये गेलो आणि तिकडे बघितलं. मग तिकडे चालू होतं ते रॅम्प वॉक वगैरे सगळं. तिथे थोडं 5-10 मिनटं उभं राहिलो. तिथे ते सर्व बघितलं. त्याच्यानंतर मग आणि हो, मी इतकी हुशार की माझं जे मेन गोष्ट आहे ती घरी विसरून गेले. ते म्हणजे माझं आय डी कार्डशिवाय कॉलेजमध्ये एंट्री भेटत नाही. पण आम्ही लोकांनी जुगाड लावला आणि आम्ही गपचूपमध्ये घुसून गेलो. म्हणजे माझ्या फ्रेंड्सने मला गपचूप आतमध्ये घुसून दिलं. तर कोणाला कळलं नाही की हिच्याकडे आय डी कार्ड नाही. परत रिटर्न बाहेर आलो. आमचे स्वतःचे फोटो काढले, ग्रुप फोटो काढले, मैत्रिणींसोबत फोटो काढले आणि थोडंफार एन्जॉय केलं. पण मग नंतर मी घरी आल्यानंतर पण मी माझ्या स्वतःचे व्हिडिओ आणि फोटो काढण्याचं ट्राय केलं. बट एवढं काही ठीकठाक येत नव्हतं. नंतर शेवटी मी थकून गेली खूप जास्त. मग नंतर एवढा आपण जो साज शृंगार केलेला आहे त्याला गेट अनरेडी विथ मी शूट करत होती. बघा किती स्ट्रगल करावं लागतं गाईज. एवढंसं केलं त्यात बी एवढं करावं लागतं. मग माझं ज्वेलरी, माझी जी हेअरस्टाईल होती ती सगळी काढली. आणि हेअरस्टाईल तर डेंजरस केली होती बाबा. माझ्या मम्मीने बघा काय जुगाड लावलेलं आहे. पिनमध्ये फुलं अडकून दिले आणि ते माझ्या डोक्याला लावून दिले होते. आणि खरंच ते मम्मीने केलं आहे, मी नाही केले. नंतर मी आयडिया लावली होती की ते युबिन असतं ना, ते खोतलं होतं त्या फुलांमध्ये आणि मग ते असं त्याच्यामध्ये लावलं होतं. सो माझी आयडिया काम आली. मग त्याच्यानंतर मी माझी ती वेणी खोलली जी आपण नकली लावली होती. आपले केस एवढे मोठे नाही गाईज. आणि बघा मी इकडे माझे पिना मोजते की किती झाले असेल किती नाही. आणि बघा फायनली माझ्या केसांना रिलीफ भेटला. मग मी माझी पूर्ण हेअरस्टाईल ओपन केली आणि मला माझं ड्रेस पण चेंज करायचं होतं. आणि उन्हाळा पण आता थोडा लागतोय, तर गरम पण व्हायला लागले, तर अजून कसं तरी होत होतं. मग मी माझा ड्रेस चेंज केलं आणि नेक्स्ट डेची पण आपल्याला तयारी करायची होती. तर आता आपण नेक्स्ट डे भेटूया. तर आज डे 2 आहे. आमच्या कॉलेजमध्ये आहे ट्रेडिशनल डे. तर चला आपण पटकन त्याच्यासाठी रेडी होऊया. मस्त छान साडी घालणार आहे. आणि मी जस्ट आंघोळ केली आणि माझी झोप आय थिंक नाही झाली म्हणून माझा फेस असा दिसतोय. तर चला पटकन जाऊ आणि रेडी होऊ. पहिले आपण मेकअप करणार आहे, नंतर ज्वेलरी, हेअर अँड देन आपण घालणार आहे साडी. तर चला आपण पटकन आवडू. मला काही जास्त करायचं नाही आहे. मला फक्त थोडंसं मेकअप वगैरे आणि बस हेअरस्टाईल वगैरे मध्ये पण काही नाही ना. थोडं काळा झालाय तो प्लीज, त्याला आंघोळ घालायची आहे पण सध्या टाईम नाही. तर सगळ्यात पहिले आपण ऑब्वियस स्किन ट्राय करून घेऊया. तर सगळ्यात पहिले आपण मॉइश्चरायझर लावूया. त्याच्याने आपला फेस चांगला होऊन जाईल. मला पहिले ब्लाऊज घालायला पाहिजे काय ना वाटतं. म्हणजे जाऊ दे, त्याला काय होतं. मला कॉलेजला जायचं तर आहे बट मला आवडायचं खूप कंटाळा येतो. मला असं वाटतंय की मी आधी ब्लाऊज घालून गेली पाहिजे. माझ्या डोळ्यामध्ये पण काहीतरी होतंय. असं लावून थांबा मी करून आले पटकन. ठीक आहे, सो आय एम डन विथ. तर माझा आय मेकअप झाला आहे अँड दिस इज वॉट इट्स लुक. ओके, आय जस्ट गिव्ह यू लुक. तर असा मी आय मेकअप केला आहे. तर असा मी आय मेकअप केला आहे. ओके,
फायनली मी तयार झाली आणि मी अशी दिसते आणि इकडे आपली गौरी आली आहे आणि इकडे ना हुशार दिसते आणि ही माझी फोटोच काढून देणार आहे. कशी दिसते गौरी खरं सांगता? छान दिसते, छान दिसते. आपला चष्मा आपण लावून घेतलेला आहे आणि खूप आंटी सारखी दिसते. पण मग नंतर मी कॉलेजला गेले ना तर चष्मा काढून टाकेल आणि आता सध्या मी जेवण करते. करून जेवण करून गेली ना तर म्हणजे टेन्शन नाही राहणार. आणि इकडे मम्मी बसली आहे रेडी झाली आणि गौरीने बघा मला छान अशी कर्ल्स थोडीशी करून दिली आणि चांगलं वाटतंय. तर माझे फ्रेंड्स येत आहे मग नंतर आम्ही कॉलेजला जाणार. तर आपण भेटूया कॉलेजला गेल्यानंतर, ठीक आहे? चष्मा बघ, चष्म्यावर खूप चांगली दिसते. फायनली मी आत्ता घरी आली आहे आणि आम्ही काही नाही कॉलेजमध्ये गेलो आणि तिकडे फोटो वगैरे काढले आणि तिकडचा कार्यक्रम लवकर संपून गेला होता 1-1.5 वाजताच. पण मग आम्ही ते टाईमपास केला, फोटोज वगैरे काढले आणि मग नंतर आम्ही घरी आलो. मला आता हे सगळं चेंज वगैरे करायचं आहे आणि मी खूप जास्त थकली आहे, खूप म्हणजे खूप जास्त थकली आहे. तर मी आता हे सगळं चेंज करते. आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला आवडला तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.